वालीच्या शेंगा किंवा चवळीच्या शेंगा, भाजी तर एकच आहे, पण चव मात्र एकदम दुप्पट. न खाणारे सुद्धा बोटं चाटून पुसून खातील, अशी आज आपण चवळीच्या शेंगांची भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता या तेलामध्ये 2 इकडे कच्चे बटाटे असे मी उभे तुकडे करून घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. आपण आता हे बटाटे आहेत या तेलामध्ये हाय फ्लेमवर आपल्याला हे बटाटे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बटाट्यांना मस्तपैकी असा लालसर कलर आला पाहिजे आणि बघू शकता तुम्ही बटाट्यांना लालसर कलर आलेला आहे आणि आपले मस्तपैकी असे बटाटे या तेलामध्ये फ्राय करून झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत बटाटे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण आता 2 लसूण पाकळ्या इकडे मी अशा किसून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे या तेलामध्ये. त्यानंतर इकडे मी अशा वालीच्या शेंगा म्हणजे चवळीच्या शेंगा असे तुकडे करून घेतलेले आहेत, चांगल्या स्वच्छ धुवून. आपण आता या वालीच्या शेंगा आहेत या तेलामध्ये चांगल्या अशा फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मात्र आता आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या वालीच्या शेंगा आहेत ते या परतवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर आपण आता याच्यावरती झाकण लावून या वालीच्या शेंगा आहेत त्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा आणि आपल्या बघू शकता तुम्ही वालीच्या शेंगा आहेत त्या वाफेवर चांगला मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत. नरम होईपर्यंत आपल्याला इकडे या वालीच्या शेंगा आहेत त्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत. आपण आता चेक करून बघूया. आपल्या वालीच्या शेंगा आहेत त्या नरम झालेल्या आहेत, मऊसूद अगदी. आपण आता याच्यामध्ये एक इकडे मी कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर एक टॅमॅटो असा तुकडे करून घेतलेला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. आपण आता याच्यामध्ये जे बटाटे आपण तळून घेतले होते ते घालायचे आहेत सगळे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. एकदा ह्या पद्धतीने चवळीच्या शेंगांची भाजी आहे ती करून बघा, खायला तर खूपच भारी लागते. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियम ठेवायची आहे व आपण आता हे झाकण लावून 2 ते 3 मिनिटं परत वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघायचं आहे आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही वालीच्या शेंगांची म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी चमचमीत अशी वेगळ्या पद्धतीची तयार झालेली आहे. तुम्ही ही भाकरीसोबत, चपातीसोबत मस्तपैकी खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.